या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. या महाराष्ट्राच्या या भारताच्या मातीनं आपल्याला जो वारसा दिलाय, तो इतिहास दिलाय, तो सांगतोय. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सुजान पालक बंधू आणि भगिनींनो, आणि माझ्या गुरुजन बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात मास्टर माइंडच्या विद्या मंदिर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असे स्वागत करीत आहे. इयत्ता 4थी असो, 5वी असो, नाही तर 12वी असो, या इयत्तेमधील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तकातील सर्व धडे, सर्व घटक अतिशय छान पद्धतीने समजावेत, ते त्यांना कधी शिकता यावेत, पाहता यावेत, त्यांच्या वेळेला किती वेळा, यासाठी आपण आपल्या मास्टर माइंड या संस्थेच्या माध्यमातून विद्या मंदिर नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि या यूट्यूब चॅनलमध्ये 4थी ते 12वी पर्यंतचे सगळे धडे, सगळे पाठ, सगळे घटक लाईफ टाइम मोफत शिकवले जाणार आहेत. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, विद्यार्थिनीपर्यंत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेपर्यंत, क्लासेसपर्यंत, प्रत्येक गुरुजनांपर्यंत, प्रत्येक सुजान पालकांपर्यंत आपल्या लेक्चरची, आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक गेली पाहिजे. त्यांना ही सगळी सुविधा, ही माहिती झाली पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त शेअर करायचं. आपण सुरुवात करतो इयत्ता 5वी. इयत्ता 5वी मध्ये परिसर अभ्यास भाग 2, आणि या भाग 2चं टायटलच आहे आपण असे घडलो. आपण असे घडलो हे शिकल्याशिवाय आपल्याला पुढे कसं घडायचं हे कसं करणार, हे शिकवणारा, हा सांगणाराच धडा आहे. इतिहास म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय, या पाठामध्ये, या धड्यामध्ये आपण अतिशय सर्वोत्तम पद्धतीनं हाय टेक्नॉलॉजीच्या पीपीटीस सखोल विश्लेषण आहे, इतिहासाचा अर्थ आणि इतिहासाचं महत्व शिकणार आहोत. आपल्या भारतीयांना इतिहासाचं महत्व सांगण्यासाठी एका इतिहासकाराने आपल्याला सांगून ठेवलंय, नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. काय? नभी सूर्य धावे तरी पद्म हासे, नभी सूर्य धावे तरी पद्म हासे, इतिहास चित्ती तरीच राष्ट्र विकसे, जयांना जगी राष्ट्र करणे महान, इतिहास व्हावी तयांची तहान, इतिहास व्हावी तयांची तहान. आपल्या भारताला सातत्यानं पारतंत्र्याची, गुलामगिरीची अनुभूती काय येते, गुलामगिरीचाच इतिहास आपल्या भारताच्या पदरी काय येतोय हे सांगण्यासाठी एका इतिहासकाराने सांगितलंय, इतिहास तब तक दोहराता है, इतिहास तब तक दोहराता है जब तक हम उसे सीखते नहीं है. म्हणून तुम्हाला सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कुठल्याही फॅकल्टीने जायचं असेल, तुम्हाला नोकरी करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, काही करायचं असेल, मात्र एक नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रामध्ये जगायचंय, माणूस म्हणून आयुष्याचा प्रवास करायचा आहे, तर माणसाचा इतिहास, राष्ट्राचा इतिहास शिकणं ही काळाची गरज आहे. इतिहासाचं महत्व विशद करत असताना एका तत्ववेत्यानं सांगितलंय, इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाही. हेच शिकायचंय आपल्याला या पाठामध्ये, या धड्यामध्ये. चला तर सुरुवात करूया. तर या पाठामध्ये आपल्याला 4 प्रमुख टॉपिक शिकायचे, 4 प्रमुख घटक शिकायचे. कोणते कोणते? पहिला पहा, इथं इतिहास म्हणजे काय, म्हणजेच भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे जे शास्त्र आहे ते आपल्याला इथं शिकायचं. यानंतर पहा दुसरं, इतिहासाची शास्त्रीय पद्धती, इतिहासाची शास्त्रीय पद्धती. तिसरा आहे इतिहास आणि आपण, आणि चौथा घटक आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. हे 4 घटक आपल्याला शिकायचे आहेत. बघा, एकदम सोपं, एकदम मस्त आहे. फक्त एकदा काळजी ताटकना ठेवून बसा, काळजीपूर्वक ऐका, व्यवस्थित समोर पहा. तुम्हाला हा धडा परत वाचायची गरज पडणार नाही. पैकीच्या पैकी मार्क्स आणि सरकार, शिक्षण तज्ञ यांना या पाठातून जे मोरल, जे नैतिक
तत्व रुजवायचे ते संस्कार सुद्धा सहज रुजले जाणार आहेत पा. चला तर मग सुरुवात करूया. तर पा पहिलाच घटक आहे इतिहास, भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र. अगोदर आपण पा या इतिहास हा जो शब्द आहे, काय शब्द आहे? इतिहास. इतिहास ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंग्लिशमध्ये म्हणतात हिस्ट्री. बरोबर. याचा विग्रह करत असताना इति असा त्याचा अर्थ होतो. इतिहास शब्द म्हणजे असे प्लस ह. ह म्हणजे काय? खरोखर, खरोखर, खरोखर. आणि पुढे आहे आस. आस म्हणजे घडले. आस म्हणजे घडले. तर असे खरोखर घडले असा शब्दशः अर्थ इतिहासाचा होतो. इतिहास या शब्दाचा होतो, ज्याला इंग्लिशमध्ये हिस्ट्री असं म्हणतात. आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काय दिले पाहूया पहिल्याच पॅरेग्राफमध्ये. पहा, गेल्या वर्षी 4थ्या इयत्तेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला. 4थ्या इयत्तेमध्ये परिसर अभ्यास भाग 2 जो आहे, परिसर अभ्यास भाग 2 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. ज्यांनी वयाच्या 15व्या वर्षी कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणावरील फूल उचलून रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घालून राजमाता जिजाऊंचं महान मंगलन देखणं स्वप्न साकार करणाऱ्या, ते स्वप्न साकार करण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रक्ताची रंगपंचमी खेळणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण इयत्ता 4थी मध्ये शिकलो. बरोबर. याच्या पुढे शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून आपण सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. बरोबर. यालाच आपण 400 वर्ष जुना, 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असे आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. बरोबर. याच्या पुढे आपल्याला जायचं. आपण व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीनं भाग पाडत असतो. आता काळाचे भाग पाडत असतो कसे बरं? हे पहा इथं. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, इंग्लिशमध्ये त्याला तसं म्हणतात. ओके. मग आता पहा, आज, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या किंवा या वर्षी, पुढील वर्षी इत्यादी शब्द प्रयोग करताना आपल्या नकळत आपण मनातल्या मनात काळ मोजत असतो. आता काही काही बारकाल्या टाबरांना अजून काळाचं फार भान नसतं, तर ते कसं म्हणतात? हा, उद्या आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो. आता उद्या गेलो होतो का? काळाचं भान नसतं. छोट्या छोट्याले बच्चे कंपनीचं असं होतं. किंवा काल आम्ही मामाच्या गावाला जाणार आहोत. काल कुठे जाणार आहेत? काळाचा मेळ नाही. काळाचा तर मेळ लागला पाहिजे. ज्याला काळाचा मेळ लागला त्याला काळ बदलवता आला. म्हणून ज्याला इतिहास शिकला, जो इतिहास शिकला त्यानं इतिहास घडवला, हा नियम आहे. आणि तो नियम समजून घेत आहोत आपण 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2च्या पहिल्या धड्यामध्ये, ज्याचं नाव इतिहास म्हणजे काय. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण हे काही शब्द समजून घेत आहोत. पहा याच्यामध्ये, पहा मग यामध्ये आत्ता, आज, या वर्षी, आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे कोणता आहे? तर तो वर्तमान काळ आहे. बरोबर आहे की नाही? वर्तमान काळ आहे. आता थोडंसं मागं गेलं, थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी इत्यादी शब्द भूतकाळ दर्शवतात, मागचा काळ. आणि थोड्या वेळानंतर, थोड्या वेळानंतर, उद्या, पुढील वर्षी इत्यादी शब्दांनी भविष्यकाळ समजतो आपल्याला. बरोबर आहे की नाही? निघून गेलेला क्षण हा भूतकाळ असतो. अगोदरचा निघून गेलाय तो, आता झालाय, काळ झालाय तो. आणि आत्ताचा चालू क्षण हा वर्तमान काळ असतो. आणि भविष्यकाळ हा अजून यायचा असतो, पुढे असतो भविष्यकाळ. बरोबर. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात बघा. उदाहरणार्थ भूतकाळ घडून आज आपले वय 10 वर्ष असेल. बरोबर आहे की नाही? तुम्ही 5वीला आहात आणि 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं ऍडमिशन झालंय. 5वीला म्हणजे 10 वर्ष सरासरी, थोडंफार 2 महिने इकडं तिकडं तुमचं असेल, 10 वर्ष असेल. तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडलेली. बरोबर आहे की नाही? तुमचा सर्वांचा जन्म सुमारे 10 वर्षापूर्वी झाला की नाही, म्हणजे भूतकाळात, असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे काय?
10 वर्षांनी, आता 10 वर्षांनी म्हणजे पुढे 10 वर्षांना, म्हणजे भविष्य काळात आपले वय 20 असेल, आता 10 आहे ना, पुढे 10 वर्षांना म्हणजे 20 असणारी साधा सोपा हिशोब आहे. आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ. जन्मापासून आतापर्यंत जो प्रवास केलाय तो भूतकाळ आहे. आणि भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात. इतिहास म्हणजे काय तर भूतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहास होय. झालं. पहिला अतिशय महत्वाचा मुद्दा आपला क्लिअर झालेला आहे. आता दुसरा, इतिहासाची शास्त्रीय पद्धत आपल्याला समजून घ्यायची. इतिहासाची शास्त्रीय पद्धत पहा तर इयत्ता 3री व 4थी मध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. पहा, तोंड ओळख झाली, आपण बेसिक माहिती पाहिली. मग कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोटीवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे. आता तुम्ही म्हणाल पुरावा, इथं पुरावे दिले, तर पुरावा किंवा पुरावे, पुरावा एकवचनी, पुरावे अनेकवचनी. पुरावा म्हणजे मातीत पुरावा नाही, मातीत गाडावा पुरावा तसला पुरावा नाहीये. मग इथं पुरावा म्हणजे काय, मी तुला मागे 10 रुपये दिले होते, काय पुरावा आहे, हो बघ व्हिडिओ काढलाय, आपल्याकडे पुरावा आहे, याला पुरावा म्हणायचं. म्हणजे आत्ताच्या काळातलं उदाहरण देतो तुम्हाला, नाही तर म्हणून पुरावान गाडावान हे काय आलंय बा आता हे, तर नीट लक्षात घ्या. ओके, तर पहा काय तर कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे हे या सर्व शास्त्रांचं वैशिष्ट्य आहे. जे आपण शास्त्र म्हणून विषय पाहतो ना, ते प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर, वेगवेगळ्या कसोट्या म्हणजे टेस्ट, वेगवेगळ्या पद्धतीनं तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात, सायंटिफिक मेथड असे म्हणतात. झालं. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. त्याच्या पुढे आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. बघा, अगोदरचं काही माहिती का आपल्याला नाही. असे असले तरी आजी आजोबा, आई वडील इत्यादी माणसं म्हणजे अगोदरची जी माणसं आहेत, मोठी माणसं ज्यांनी अनुभवलंय, आपल्या लहानपणच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. आम्हाला आमच्या आजोबा सांगायची, काय आपल्या गावात एक म्हातारी होती म्हणे, बर ती लहानपणीच मेली. अवघडच झालं, बालपणीच गेली तर म्हातारी कशी झाली आम्हाला कळायचं नाही, पण जाऊ दे, झालं असं आजोबा सांगतात म्हणल्यानंतर त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. हो, एखादी गोष्ट काल गण्यानं सांगितलं, काल घटना घडली म्हणे, काय आमच्या घरात एवढा साप निघाला होता. घर तुमचं एवढं, घरात एवढा साप कुठून आला? मग त्याच्या पप्पाला विचारलं, बाबांना विचारलं, निघाला होता, एवढा एवढा जाडीचा साप होता, बारका साप होता, त्याला काय बिनविषारी होता. मग खरं म्हणजे साप निघाला होता खरंय, पण थोडाफार फरक असू शकतो सांगण्यामध्ये. अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. बरोबर आहे की नाही, नेमकं एवढा निघाला होता की एवढा निघाला होता, नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टीची बारकाईनं तपासणी करावी लागते, पाहावे लागतं. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. पण बाकीच्या शास्त्रामध्ये आपण सत्य का खरं का खोटं हे तपासून पाहू शकतो. उदाहरणार्थ मी म्हणलं हा पेन आहे, तुम्ही काय करा, कस काय येन लिहिता येतं, तुम्ही कस काय सिद्ध करू शकतो, लगेच प्रूफ आहे, हे काय लिहून दाखवलं म्हणजे सत्य आहे, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. आता मी म्हटलं की हे चॉकलेट गोड आहे, हे चॉकलेट गोड आहे असं म्हटलं, तुम्हाला कुठे चॉकलेट आहे, खाऊन बघा, खाऊन पाहिलं नाही गाड्या, गोड नाही गाड्या, चॉकलेट बी नाही, तर गाडीची चावी दिसती म्हणजे खोटं ठरलंय, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण हे चेक करू शकतो. पण इतिहासाचं तसं नसतं. त्यामुळं इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. आता पाना, आजोबांनी सांगितलं होतं की आमच्या गावात एक म्हातारी होती आणि ती बालपणीच गेली, लहानपणी. मग मला सांगा, आता ती खरं ठरवायचं, चेक करायचं खरं का खोटं. मग ती म्हातारी कुठून शोधून आणायची, मग तिला बालपणी बारकं करायचंय आणि मग कशी गेली बघाय, शक्य आहे का? नाही शक्य, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून असे असले तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो.
त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची देखील मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. म्हणजे काय? आता इतिहासाचा पुरावा कसा शोधायचा? मग तुम्ही म्हणाल, सर काल मी मामाच्या गावाला गेलो होतो. मामाच्या गावाला गेला होता, काय पुरावा आहे? मग नुसतं सांगून त्याला उपयोग नाही ना. खरं काय? मग मामीनं एक धपाटा दिला होता पाठीवर, त्याची खून मामी पायाच्या पाठीवर, हा पुरावा सापडला. पुरावा हा मामीनं धपाटा दिला होता पाठीवर. बर, जाताना बसने आम्ही गेलो आणि मग त्या बसचे तिकीट आहेत आमचे, हा पुरावा आहे. बरोबर आहे की नाही? तर अशा रीतीने इतिहासाच्या पुराव्यांचा अभ्यास केला जातो. आणि मग त्या पुराव्यांचा अभ्यास करत असताना बघा आपल्याला काय तर सत्यता पडताळणी करावी लागते. आणि ही सत्यता पडताळणी करत असताना प्राचीन वस्तू, प्राचीन म्हणजे जुन्या वस्तू, वास्तू म्हणजे इमारती, जुन्या इमारती, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरून लिहिलेलं असतं, त्याला ताम्रपट म्हणायचं. ग्रंथ म्हणजे पुस्तकं, त्यावेळेचे ग्रंथ. हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. तर इतिहासाची अशी वेगवेगळी साधने असतात बघा. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. पहा काय इथं बघा, लिखितचं चिन्ह दिलेलं, लिखित इथं दिलेलं आहे भौतिक, आणि इथं बोललेलं दाखवतंय म्हणजे काय, मौखिक. असे इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार आहेत, 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहा भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसून म्हणजे अतिशय बारीक अभ्यास करून पहा. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. यालाच शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. ही शास्त्रीय पद्धत होय. झालं. अशा रीतीनं या सर्व साधनांच्या आधारे आपण ते शिकून घेत असतो. आता आपल्याला 3रा घटक पाहायचा आहे, इतिहास आणि आपण. इतिहास आणि आपण, आणि मग या इतिहासातून आपल्याला कसं मार्गदर्शन मिळतं हे आपल्याला पाहायचं आहे. शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात बघा, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. मग उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्राचा जर विषय घेतला तर पर्यावरण शास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते. बरोबर आहे ना? सध्या इंधनाच्या ज्वलनामुळे, कारखान्यामुळे, अनेक उद्योगांमुळे काय होतं बा, हवा प्रदूषण होतंय. मग हे हवा प्रदूषण ही समस्या आपल्याला पर्यावरण सांगतंय. मग त्यावर उपाय काय? वृक्षारोपण करा. बरोबर आहे की नाही? हे जे इंधन आपण जाळतोय त्याचंही काळजीपूर्वक वापर करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला त्यावरचा उपाय बी कळतोय. ओके, तर पर्यावरण शास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. आणि इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करते, भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास करतोय आणि त्याच्यातून आपल्याला काही समस्या सोडवता येतात. माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक कृतींच्या परिणामांतून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असते. म्हणजे तुम्ही आम्ही जे वागतोय त्या कृतींमुळं, त्या घडामोडींमुळं चांगले पण परिणाम होतात, वाईट पण परिणाम होतात. आपण जर स्वच्छता केली, आपण जर वातावरण, परिसर स्वच्छ ठेवला तर त्याचा परिणाम आरोग्यदायी राहणार आहे, आपल्याला आरोग्यदायी वातावरण मिळणार आहे. पण आपण कचरा केला, घाण केली तर त्याचा परिणाम हा धोकेदायक होणार आहे. तर अशा रीतीनं त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोक एकजुटीने एकमेकांच्या सहाय्यानं जेव्हा सगळी कामे पार पाडतात, पहा एखाद्या गावातले लोक चांगले असतात बघा, सुजान असतात, आपला चांगलं कशात आहे, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं भविष्य कशात आहे हे त्यांना कळतं आणि ते एकत्र येतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हिवरे बाजार हे अशाच प्रकारचा आदर्श गाव आहे बघा.
त्या गावानं जगात आपलं नाव कमवलंय. कशामुळं? तर त्यांनी एकजुटीने एकमेकांच्या सहाय्यानं सगळी कामे त्यांनी पार पाडलेली. तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीने होतोय, त्यांचा झालाय. परंतु जर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झालीच नाही, तर मात्र गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात. अडथळे म्हणजे अडचणी निर्माण होतात, समस्या निर्माण होत असतात. बघा, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. भूतकाळातील मानवी समाजाचे विचार म्हणजे भूतकाळातल्या मागचे विचार, कृती आणि कृतीचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय, अनिष्ट काय, इष्ट म्हणजे चांगले काय, इष्ट म्हणजे काय, चांगले काय, योग्य काय, अनिष्ट म्हणजे वाईट काय आहे, अयोग्य काय आहे, याचा अभ्यास करणे शक्य होते. वर्तमान काळात आपण कसे वागल्याने भविष्यकाळात चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासातून समजते. म्हणून इतिहास शिकायचा असतो. इतिहास घडवण्यासाठी इतिहास शिकायचा असतो. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कार्य इतिहास कळतो. आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती थोर पुरुष, किती आदर्श व्यक्ती होऊन गेल्या आणि त्यांचं जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांचं लढणं किंबहुना त्यांचा मृत्यूही आपल्याला प्रेरणा मिळवून देतो, प्रेरणादायी ठरतो. म्हणून तर आपल्याला सांगितलं जातं, थोर महात्मे होऊन गेले, चारित्र्य त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले, चारित्र्य त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध करा, हाच सापडे बोध करा. इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती जी आहे यांच्यात झालेली देवाणघेवाण आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची वाटचाल समजते. एकेकाळी आपल्या देशामध्ये बर्थडे, केक कापणं, हॅपी बर्थडे असलं होत नव्हतं. मग आलं कुठून बर्थडे बिड्डे? इंग्रजांनी, पाश्चात्य लोकांनी आपल्या देशावर राज्य केलं. आपल्या संस्कृतीपेक्षा त्यांची संस्कृती भारी असं आपल्यावर रुजवलं. बघा, आजही आपण उष्णकटिबंधातल्या लोकांच्या शरीरामध्ये उन्हामुळं मेलॅनिन तयार होतं, म्हणून आपण कृष्णवर्णीय, काळ्या रंगाचे, सावळ्या रंगाचे असतो. परंतु तरी आपल्या सगळ्या लोकांना गोरी बायको पाहिजे, गोरा नवरा पाहिजे. गोरा म्हणजे भारी असं वाटतं. तर हे कसं काय? त्या पाश्चात्य लोकांनी गोरे ते होते पांढरे, तिकडे सूर्यप्रकाश नव्हता म्हणून ते पांढरे राहायचे आणि म्हणून तेवढ्या गोरे श्रेष्ठ असं आपल्या डोक्यात रुजवलं. आणि हे कशामुळे होतं? तर अशा संस्कृती एकमेकात मिसळल्यामुळे. तसेच माणसांच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले हे सुद्धा समजून घेता येतं इतिहासामुळं. लक्षात राहू द्या, प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो आणि आपल्या देशाचाही असा आदर्श संघर्षमय इतिहास आहे. म्हणून तर आपल्या देशाचं वर्णन करत असताना कोण्या एका कवीने फार छान वर्णन केलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठलासारखा परमात्मा, माऊली ज्ञानेश्वरांसारखा पुण्यात्मा, सह्याद्रीच्या शोभासारखा धर्मात्मा आणि साबरमतीच्या गांधींसारखा महात्मा, एकलव्यासारखा गुरुभक्त, भगतसिंगांसारखा देशभक्त, श्रावण बाळासारखा पितृभक्त आणि हनुमानासारखा स्वामी भक्त, जिजाऊंसारखी माता, सावित्रीसारखी पतिव्रता, भरतासारखा भ्राता आणि बळीराजासारखा दाता, प्रभू श्री रामचंद्रांसारखा एकनिष्ठ, संभाजी महाराजांसारखा धर्मनिष्ठ, स्वामी विवेकानंदांसारखा तत्वनिष्ठ आणि बाजी प्रभूंसारखा स्वामीनिष्ठ, अशा अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अनेक शूरवीरांच्या पराक्रमाने रक्तरंजित झालेली भारत ही आपली मायभूमी. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा स्वतंत्र इतिहास असतो. पहा, 7 कोटी वर्षापूर्वी युरेशियन आणि इंडो ऑस्ट्रेलियन नावाच्या 2 भूपट्ट्यांशी टक्कर झाली आणि त्या टक्कर मधून असा 33 समुद्रातला गाळ वरती आला आणि त्या गाळांचा असा वळ्यांचा पर्वत तयार झाला, तो वली पर्वत, जो सदैव बर्फाच्छादित असतो, हिमच्छादित असतो, म्हणून त्याला आपण हिमालय म्हणतो. म्हणजे हिमालयाचा सुद्धा इतिहास आहे. दगडांचा, पर्वतांचा, नद्यांचा, सरोवरांचा, समुद्र महासागरांचा सुद्धा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला शिकावा लागतो. प्रत्येक शास्त्राचाही स्वतःचा इतिहास असतो. तत्वज्ञान कसं उदयाला आलं, भूगोल कसं उदयाला आलं, मग भूगोलाचे जनक कोण, आधुनिक भूगोलाचे जनक कोण,
तसंच इतिहासाचे जनक, आधुनिक इतिहासाचे जनक, इतिहास लेखनशास्त्राचे जनक, प्रत्येक शास्त्राचा इतिहास असतो बघा. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीत महत्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची आणि ते शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला मिळत असते. मग दगडाची हत्यारं तयार केली असतील, अग्नीचा वापर असेल, चाकांचा शोध असेल, हे सगळ्या शोधाचा वापर फायदा होतो. आता चौथा टॉपिक आपल्याला पाहायचं, शेवटचा, भूतकाळ आणि भविष्यकाळ. भूतकाळ आणि भविष्यकाळ. आपल्या भारतात प्रगती वेगानं होत नाही याबाबत काही लोकांनी, भारतीय लोक दोन काळात राहतात, भूतकाळ आणि भविष्यकाळ असं सांगितलं. काही लोक रडकं जीवन जगतात, आमच्या काळात असं नव्हतंच, पार बिघडलंय, आता काही खरंच नाही, असं भूतकाळ म्हणून रडणारी लोक. आणि काही नुसते भविष्यकाळात असतात, काही नुसते भविष्यकाळ. मैत्रीले चांद तारे तोड के लावूंगा, अरे वडापाव खायला पैसे नाही, चांद तारे तोड, भविष्यकाळात नुसतं भविष्यकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये ते राहतच नाही. आणि म्हणून पहा, हे दोन काळ इथं दिले शेवटच्या टप्प्यामध्ये, भूतकाळ आणि भविष्यकाळ, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीनं जोडलेले असतात. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य चळवळीसाठी भारतीयांनी इंग्रज सरकारच्या विरोधात लढा दिला, अगदी बरोबर आहे. सायमन, गो बॅक, छोडो भारत, चले जाओ, बरोबर आहे की नाही? ही एक ऐतिहासिक कृती आहे, इतिहासातली कृती. ऐतिहासिक कृती म्हणजे इतिहासातली कृती. आणि मग त्याच्यामुळं काय झालं, तर त्याच्यामुळं काय झालं, त्याचा परिणाम असा झाला, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला असे आपल्याला म्हणता येईल. की म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये की स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. अगोदर स्वातंत्र्य लढा झाला आणि त्याचा परिणाम देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी केलेल्या म्हणजे भूतकाळातील कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हे शिकतो. उदाहरणार्थ, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारं निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतलं. त्याने चाकाचा शोध लावला. चाकाच्या शोधामुळे माणसाचं जीवन गतिमान झालं. शेतीच्या शोधामुळे माणूस एका जागेवर राहायला लागला, त्याचं जीवन स्थिर झालं. बरोबर का नाही? पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित केले. ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. अखंडपणे म्हणजे निरंतर सातत्यानं सुरूच आहे. भूतकाळातील शोधांच्या आधाराने पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. ओके, अशा रीतीनं आपला पाठ कंप्लीट झाला. आणि मग पहा, इथं तुम्ही भूतकाळातल्या घटना लिहू शकतात, इथं त्यातले बदल लिहू शकतात, भविष्यकाळ लिहू शकता. आता आपल्याला याचा स्वाध्याय सोडायचा आहे. पहा, याच्या खालच्या प्रश्नांचे उत्तर आपण जे शिकलो त्यातून किती सहज सोडवता येतील बघा. पहिला प्रश्न बघा, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला आपण काय म्हणतो? आपण इतिहास म्हणतोय. बरोबर आहे की नाही? इतिहास असे म्हणतो. ओके, याच्यानंतर पुढे, इतिहास केवळ टिंबटिंबच्या आधारे लिहिला जात नाही. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. बघा प्रश्नांची उत्तर. शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? तर एखादा पुरावा विविध कसोट्यांच्या आधारे तपासून त्याच्या वास्तवतेचा, सत्यतेचा विश्वास बसण्यासाठीचा जो अभ्यास आहे, जी पद्धत आहे, त्याला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. बर, स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे? स्वातंत्र्य लढ्याचा परिणाम आहे. आत्ताच आपण पाहिलं. इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते? तर भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम भविष्य काळामध्ये, पुढच्या काळामध्ये होत असतो. हे शिकणं या इतिहासाच्या अभ्यासामुळे शक्य होत असते. बरोबर. याच्यानंतर पुढे पहा, इतिहास हे शास्त्र हे का म्हटले जाते?
तर इतिहासामधील जुन्या काळात घडलेल्या घटनांसंदर्भाच्या ज्या वस्तू असतात, वास्तू असतात म्हणजे पुरावे असतात, त्या पुराव्यांची सत्यता शास्त्रीय पद्धतीनं तपासली जाते आणि मगच त्यावर विश्वास ठेवला जातो. आणि म्हणून पहा, इतिहास जे आहे, इतिहास हे शास्त्र आहे. ओके, पुढे पहा, गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात. खरं तर अडथळे निर्माण होण्याचे अनेक कारण, परंतु इथं हे जर गावातील लोक एकजूट झाले नाही, एकमेकांना सहाय्य म्हणजे मदत केली नाही, सहकार्य केलं नाही, तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात, असं आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट. आता इथं इतिहास कोणाकोणाचा असतो. इथं दिलंय शाळेचा इतिहास, बरोबर आहे की नाही. इथं गावाचा इतिहास दिलाय. एखाद्या राज्याचा इतिहास असेल, राज्याचा इतिहास असेल, एखाद्या देशाचा इतिहास असेल, एखाद्या जलाशयाचा देखील इतिहास असेल, एखाद्या पर्वत रांगेचा देखील इतिहास असेल. अशा रीतीनं अनेक अनेक घटकांचा इतिहास असतो. बघा, याच्या पुढे पहा, आता आपल्याला हे इतिहासाची साधनं दिलेत, त्यापैकी कोणते भौतिक साधन आहेत, लिखित साधन आहेत आणि मौखिक साधन आहेत. तर भौतिक साधनं पहा, नाणी. नाणी म्हणजे पैसे, थोडक्यात ठोकळे ठोकळे नाणी. पत्र व्यवहार, पत्र लिहितो ना आपण, लिहितो म्हटल्यावर ते लिखित मध्ये येणार आहे, पत्र व्यवहार. बार पुढे काय, किल्ले. किल्ले इथं भौतिक मध्ये येणारे किल्ले. ओके, पुढे काय आहे, जात्यावरील ओव्या. जात्यावरील ओव्या मौखिक साधन आहे. जात्यावरील ओव्या मौखिक साधन आहे. पुढे काय आहे, भांडी. भांडी आली इकडं परत भौतिक साधनामध्ये, भांडी. बर, त्याच्यानंतर ताम्रपट. तांब्याच्या पत्र्यावर लिहिणं म्हणजे ताम्रपट आहे, म्हणजे हे लिखित साधन आहे ताम्रपट. वाडे. वाडे आले परत इथं, मोठ्याल्या बिल्डिंग आल्या, वाडे आले म्हणल्यावर इथं. बर, शिलालेख. शिलालेखावरती लिहिलेलं असतं, लेख नावच आहे ना, आणि म्हणून दगडावरती कोरलेलं लिहिलेलं त्याला शिलालेख म्हणतात. पुढे लोकगीते. लोकगीते लोकांनी म्हटलेले आहेत, तोंडी लोकगीते. याच्यानंतर स्तंभ. स्तंभ इथं येणार भौतिक साधनामध्ये, स्तंभ. बर, त्याच्यानंतर चरित्र ग्रंथ. चरित्र ग्रंथ लिहिलेलेच ना, ग्रंथचे ना, चरित्र ग्रंथ लिखित साधन असणारे. त्यानंतर लेणी. लेण्या नाही का, वेरूळच्या लेण्या, लेणी भौतिक साधन आहे. लोककथा. लोककथा इथं लोक सांगतात एकमेकाला, मौखिक साधन असणारे. अशा रीतीनं या साधनांचं वर्गीकरण सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि ही माहिती मात्र तुम्ही भरायची. गावातील किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची माहिती तुमच्या गावातल्या भरायची. शाळेचा इतिहास जाणून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची यादी तयार करायची तुमच्या शाळेची, तुमचं काम तुम्हाला. आता याचा अर्थ सांगतो. पुरा. पुरातत्व म्हणजे काय. पुरा या शब्दाचा अर्थ होतो जुने. पुरा या शब्दाचा अर्थ काय होतो, जुने. ते मातीत गाडणे ते पुरा नाही, हे पुरा वेगळा आहे. आणि मग जेव्हा इतिहासातल्या एखाद्या घटनेचा, एखाद्या स्थितीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, त्यावेळेस त्या स्थितीचा, त्यावेळेसच्या काळाच्या काही वस्तू असतात, वास्तू असतात, मग त्या माती खाली गाडल्यात, दगडाखाली गाडल्यात, कुठेतरी पुरल्यात जमिनीमध्ये. मग त्या वस्तूंना, त्या अवशेषांना आपण काय म्हणत असतो, तर पुरातत्व अवशेष म्हणत असतो, पुरावशेष म्हणत असतो. ओके, पहिल्याचा अर्थ क्लिअर झाला. दुसरा, पुरातत्वशास्त्र. तर अशा जुन्या जुन्या वस्तू, वास्तू यांच्यापासून इतिहासाचं संशोधन, इतिहासाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला पुरातत्वशास्त्र म्हणतात. पुरातत्वज्ञ कोण, तर या पद्धतीने जर संशोधन करतात त्यांना पुरातत्वज्ञ म्हणतात. त्याच्यानंतर पुरातत्व उत्खनन. तर जमिनीमध्ये इतिहासातल्या अशा जुन्या, जसं का सिंधू संस्कृती बघा, वैदिक संस्कृती, तर इतिहासामध्ये मातीमध्ये गाडलेल्या वस्तू ज्या आहेत, त्या वास्तू आहेत, त्यांचं असं शास्त्रशुद्धपणे अतिशय सिस्टमॅटिकरित्या खोदकाम करावं लागतं, उत्खनन करावं लागतं. त्याला म्हणतात पुरातत्वीय उत्खनन.
यांचाही अर्थ आपण समजून घेतला. अशा रीतीनं इयत्ता 5वीचा पहिला धडा इतिहास म्हणजे काय हा अतिशय हाय टेक्नॉलॉजीच्या पीपीटीसह परिपूर्ण सखोल विश्लेषणासह या धड्यातून कोणते संस्कार आपण आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये रुजवायचे हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. खूप छान पद्धतीने आपण सगळे धडे सगळे पाठ 12वी पर्यंत शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि म्हणून आपल्या सर्वांना हे सगळं फ्री मिळणारे लाईफ टाईम. फक्त तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक शाळेपर्यंत, गुरुजनांपर्यंत, पालकांपर्यंत आपल्या या लेक्चरची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया आपण. धन्यवाद. जय हिंद.